डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस पी डी वाय डी एक्स प्लस क्यू वाय इक्वल टू आर. हे सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आपण चेंज ऑफ इंडिपेंडंट व्हेरिएबल मेथडनं सॉल्व करू. काय करू आपण पहिल्यांदा, चेंज द इंडिपेंडंट व्हेरिएबल एक्स टू झेड. लेट झेड इक्वल टू एफ ऑफ एक्स. हे ट्रान्सफॉर्मेशन वापरू. झेड इक्वल टू झेडच्या एक्सच्या ऐवजी झेड घेणार आहे आपण, म्हणजे झेड आणि एक्समध्ये काहीतरी रिलेशन आहे. आता हे सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन आहे. वाय इज द डिपेंडंट व्हेरिएबल आणि एक्स इज द इंडिपेंडंट. एक्सच्या ऐवजी आपण झेड घेणार आहे. आता वाय डी वाय बाय डी एक्स म्हणजे वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता काय पाहिजे, वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड. झेड इज अ फंक्शन ऑफ म्हणजे डी झेडचा विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता हा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. आता सेकंड डेरिव्हेटिव्ह आहे वायचा सेकंड डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे डी वाय डी एक्सचा डी बाय डी एक्स ऑफ डी वाय डी एक्स म्हणजे हा सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. डी वाय डी एक्सची किंमत किती आहे, डी वाय बाय डी एक्सची डी वाय बाय डी झेड अँड डी इंटू डी झेड बाय डी एक्स. मग याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल विथ रिस्पेक्ट टू एक्स. यू व्ही रूल वापरायला लागेल, प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन्स. डी झेड बाय डी एक्स ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू एक्स, फर्स्ट ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता वाय इज अ फंक्शन ऑफ झेड आहे. वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड आहे आणि इथं विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायचं आहे, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू झेड घेऊ आणि झेडचा विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि डी झेड बाय डी एक्स ॲज इट इज, हा डी वाय बाय डी झेड ॲज इट इज आणि झेडचा विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे. आणखीन एकदा विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतलं की सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि हा वायचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड डी झेड बाय डी एक्स ब्रॅकेट म्हणजे डी झेड बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस डी वाय डी झेड इंटू डी स्क्वेअर डी झेड बाय डी एक्स स्क्वेअर. हा डी वाय डी एक्स आणि डी स्क्वेअर वाय बाय डी एक्सच्या व्हॅल्यू मिळाल्या. ह्या व्हॅल्यू आपण काय करू, सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन याच्यामध्ये पुट करू, डी स्क्वेअर वाय अँड डी वाय बाय डी एक्स. देन दिस इक्वेशन बिकम्स डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअरची पी इंटू डी वाय डी एक्स प्लस क्यू वाय इक्वल टू आर. आता इथं डी स्क्वेअर आपल्याला वायचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड आणि इक्वेशन आता मला झेड इंडिपेंडंट व्हेरिएबल असताना पाहिजे, म्हणजे ही टर्म मी इथं घेतो डी झेड बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डी स्क्वेअर वाय बाय डी झेड स्क्वेअर. आणि ही टर्म फर्स्ट आणि ही सेकंड, ह्यात डी वाय डी झेड कॉमन काढला की आत काय राहील, डी स्क्वेअर डी झेड बाय डी एक्स स्क्वेअर प्लस पी डी झेड बाय डी एक्स प्लस क्यू वाय इक्वल टू आर. आता डिवाइड बोथ साइड बाय डी झेड बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर डी झेड बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय डी झेड स्क्वेअर हे गेल्यानंतर डी स्क्वेअर वाय बाय डी झेड स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर डी झेड बाय डी एक्स स्क्वेअर प्लस पी डी झेड बाय डी एक्स इंटू डी वाय बाय डी झेड अपॉन डी झेड बाय डी एक्स स्क्वेअर प्लस क्यू अपॉन डी झेड बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू वाय इक्वल टू आर अपॉन डी झेड बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आता डी स्क्वेअर वाय बाय डी झेड स्क्वेअर ॲज इट इज and dy dz as it is, and take this as a p1 and treat q upon dz by dx square as a q1 and this y as it is r1, where comparing these two equation p1 is the d square dz by dx square plus p dz by dx upon dz by dx bracket square, and q1 is the q upon dz by dx bracket square, and r1 is the r upon dz by dx bracket square. Here p1 q1 are functions of x. Originally pq are the function of x. Now p1 q1 are the functions of x, but now they can be expressed in terms of new variable z. pq are x फंक्शन होते, पण p1 q1 सुद्धा फंक्शन ऑफ x आहे, पण in terms of now z. Any arbitrary value can given to p1. We choose z such that आपण झेड अशा प्रकारे चूज करू की p1 इक्वल टू 0. p1 इक्वल टू 0 मीन्स p1 इज द डी स्क्वेअर डी झेड बाय डी एक्स स्क्वेअर प्लस p इंटू डी झेड बाय डी एक्स इक्वल टू 0. p1 इक्वल टू 0 मीन्स दिस इक्वल टू 0.
पुट डी झेड बाय डी एक्स इक्वल टू यू आणि ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला की डी स्क्वेअर डी झेड बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू डी यू बाय डी एक्स. डी झेड बाय डी एक्स यू आणि ह्याचा डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर डी झेड बाय डी एक्स स्क्वेअर म्हणजे डी यू बाय डी एक्स. हा सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन आपण फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियलमध्ये रिड्यूस केलं. डी झेड बाय डी एक्स इक्वल टू यू म्हणजे हा डी यू बाय डी एक्स प्लस पी यू. आता इथं व्हेरिएबल सेपरेट करू. डी यू बाय डी एक्स इक्वल टू मायनस पी यू, डी यू बाय यू इक्वल टू मायनस पी डी एक्स ऑन इंटिग्रेटिंग लॉग ऑफ यू इक्वल टू मायनस इंटिग्रेशन ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू एक्स. ई रेश टू लॉग यू इक्वल टू ई रेश टू मायनस इंटिग्रेशन ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू एक्स. u equal to e raised to minus integration of p with respect to x. u is the dz by dx equal to e raised to minus integration of p with respect to x. आता यूच्या ऐवजी डी झेड बाय डी एक्स ठेवला. ऑन इंटिग्रेटिंग वी गेट विथ रिस्पेक्ट टू एक्स डी झेड बाय डी एक्स झेड आणि ह्याचं इंटिग्रेशन ऑफ ई रेश टू minus integration of p with respect to x integrate with respect to x. We get the z. As p1 equal to 0 we get this z. Now equation 4 becomes equation 4 मध्ये काय इक्वेशन 4 असं आहे डी स्क्वेअर वाय डी झेड स्क्वेअर पी वन डी वाय डी झेड क्यू वन वाय अँड R1. आता P1 0 झाले की टर्म कॅन्सल होईल. डी स्क्वेअर वाय बाय डी झेड स्क्वेअर प्लस Q1 वाय इक्वल टू R1. आता Q1 म्हणजे किती असेल क्यू बाय डी झेड बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आणि R1 किती आहे आर बाय डी झेड बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आता झेड मिळालं आहे आपल्याला. झेडवरून डी झेड बाय डी एक्स काढला की आपल्याला R1 मिळेल. आर अपॉन डी झेड बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर वी गेट R1 आणि तसंच Q1सुद्धा मिळेल क्यू बाय डी झेड बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर वी गेट Q1 आणि R1 आणि Q1 आणि R1 इथं ठेवलं